नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। आज माननीय पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली, तीनही कृषी कायदे त्यांनी मागे घेतले। ते कायदे मागे घेतल्यानंतर अर्थातच देशात चर्चा सुरू आहे, ती बहुतांशी राजकीय अंगाने चर्चा सुरू आहे। ते अंग वगळून, आणि आता हेही खरं आहे की कुठल्याही शेतकरी संघटना ह्या राजकारण विरहित राहिलेल्या नाही आहेत, पण तरीसुद्धा जे राजकीय संघटनेचे प्रतिनिधी आहेत आणि काही शेतकरी आहेत त्यांना हे जरूर विचारलं पाहिजे, कारण याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत। एक मतप्रवाह अर्थातच असा आहे की हे जे 3 कृषी कायदे होते ज्याच्यामधून शेतकऱ्याला स्वतःचा शेतमाल विक्री करण्याचे पूर्ण अधिकार मिळणार होते, ते कुणाला त्यांनी विकावं या संदर्भात त्यांना स्वातंत्र्य होतं। नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती त्याचं युटिलायझेशन कसं करावं याबद्दल एक शेतकऱ्यांना काही पर्याय उपलब्ध झाले असते। याशिवाय बाजार समिती, म्हणजे आता आपण लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत, काही बाजार समितीचं महाराष्ट्रातलं काम हे चांगलं आहे, पण याशिवाय बाजार समितीच्या बाहेरचे जे काही पर्याय होते ते शेतकऱ्यांना उपलब्ध होणार होते। त्यासोबत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो काळा कायदा म्हणून ज्याचा उल्लेख वारंवार केला जातो तो म्हणजे काही विशिष्ट शेतमालांच्या साठवणुकीवरती, कारण ग्राहकांचं हित हाच कुठल्याही राजकीय विचारधारेचा पहिला प्राधान्यक्रम राहिलेला आहे आणि हा भारताच्या कंटेम्पररी पॉलिटिक्समधला आजपर्यंतचा राजकीय इतिहास आहे। त्यामुळं तो कायदा लागू झाला, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, की अर्थातच त्याचा शेतकऱ्यांना फटका बसायचा। तर हे झाले कायद्याच्या समर्थनार्थ मांडले जाणारे मुद्दे, पण त्याच्या विरोधात काही जे मुद्दे मांडले जायचे ते असं होतं की याच्यातून जे काही भलं होईल, कारण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचाही मुद्दा होता, तो होईल तो कॉर्पोरेटचा भलं होईल। देशात ज्याला क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात, किंवा अशी व्यवस्था की ज्या व्यवस्थेमध्ये केवळ भांडवलदारांचं हित होतं आणि जो समाजातला सर्वात तळागाळातला घटक आहे त्याचं कोणीही ऐकत नाही, तर अशा घटकावरती हे 3ही कृषी कायदे हे अधिक अन्यायकारक आहेत असं मत मांडलं गेलं। सो ही सगळी जी मंडळी आहेत ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत सगळे। हे जे सगळे आहेत ते ज्यांनी देशाला पहिल्यांदा खुल्या बाजारपेठेचं महत्त्व सांगितलं ते कैलासवासी शरद जोशी साहेबांच्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत, आणि हे जे आहेत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत। सो आधी विरोधातले सूर आपण ऐकून घेऊ। आम्ही पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन गेली 1 वर्ष झालं पुकारलेलं तो होतं, त्या आंदोलनाचं यश म्हणतो, कारण काय हे यश सहजासहजी मिळालं नाही, तर या आंदोलनामध्ये 700 शेतकरी हुतात्मा झाल्यासारखे झालेले आहेत। आणि हे निर्णय या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे जर अगोदर जर घेतले असते तर हे हुतात्मे झाले नसते आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले नसते। आणि हे त्या शेतकऱ्याचं, आम्हीसुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये त्या काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलनं केलं, जागरण गोंधळ केलं, आणि हा विजय हा शेतकऱ्यांचा विजय आहे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे। ते जे काही 700 शेतकरी जे हुतात्मे झाले त्यांच्या बलिदानाचं हे योग आहे। म्हणजे की मी कारण म्हटलं की कुठलीही राजकीय संघटना, शेतकरी संघटना आता ही राजकीय भूमिकेपासून वेगळी राहिलेली नाही आणि त्यात काही वावगा आहे असं मला वाटत नाही, कारण लोकशाही व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे। पण आक्षेपाचे जे मुद्दे होते, आता खरं म्हणजे त्या चर्चांना काही अर्थ नाही आहे, पण तरीसुद्धा आक्षेपाचे मुद्दे, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, किती जमीन आहे? मला जमीन आहे, मी शक्यतो म्हणजे की मला जमीनच नाही। तुम्हाला किती जमीन आहे? मी 50 एकर जमीन आहे। तुम्हाला किती जमीन आहे? 30 एकर आहे। 30 एकर। मी आता ह्या जमीनदार शेतकरीचा आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, ह्यातले आक्षेपाचे मुद्दे काय होते? आक्षेपाचे मुद्दे म्हणजे काय, त्यातले म्हणजे बाजार समितीमध्ये जे शेतकऱ्याला माल विक्री करण्यासाठी यावं लागत होतं, पुन्हा ते कृषी नाही सांगताय ना? ठीक आहे। हां, पहिला मुद्दा असा होता, ही कायदा आणायच्या आधी कुठल्याच शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी जे कोण असतील त्यांना विश्वासात घेतलं नाही, ही पहिला मुद्दा आहे। संसदेत चर्चा झाली होती, संसदेत झाली, पण जी संघटना, समजा आता भारतामध्ये 185 संघटना एकत्रित येऊन लढल्या म्हणजे ह्या कायद्याच्या विरोधामध्ये, ह्यांना विश्वासात घेतलं नाही, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे, अदानी ग्रुप आहे, अदानी ग्रुपनं त्यांच्या 7 कंपन्या एस्टॅब्लिश जी केल्या, ही कायदा यायच्या आधी केल्या। आम्हाला साहजिकच त्यावेळेस संशय असा आला की कायदा जी तुम्ही आणतोय की मल्टी लिमिटेड जी कंपनी आहे ती त्यांच्यासाठी आणतो, ही शेतकऱ्यासाठी कायदा नाही। दुसरा मुद्दा असा आहे
की एक मिनिट ऐका ना. म्हणजे 3 महत्त्वाचे मुद्दे होते. एक होता शेतकऱ्यांना स्वतःला मिळणारा अधिकार, की शेतमालाचा त्याचा दर काय असावा, तो ज्या बाजार समितीच्या गेल्या 5 दशकापासूनचा आपला अनुभव काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो, त्यानंतर इसेन्शियल कमोडिटी ॲक्टबद्दल, या तिन्हीचा आणि ह्या सगळ्या मोठ्या कॉर्पोरेटचा काही संबंध आहे असं तुमचं मत आहे? 100% संबंध आहे. आज सोयाबीन ऊस परिषद आम्ही निवडीला घेतली. ह्याच्यामध्ये आम्ही जे सोयाबीन मिलर्स आहेत लातूरमधले, आम्ही त्यांच्या जाऊन भेटलो किंवा काय त्रुटी आहे त्याच्यामध्ये. पहिलं असं आलं की केंद्र सरकारनं जी छोट्या कंपन्या आहेत ह्यांना स्टॉक लिमिट लावला आणि जी मोठ्या कंपन्या आहेत म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट करतात ह्याला स्टॉक लिमिट नाही. म्हणजे असं का म्हणजे तुम्ही असं केलं की मोठ्या कंपनीसाठी फायद्यासाठी स्टॉक लिमिट लावलं. म्हणजे तुम्ही पूर्णपणे खात्री झालेली आहे तुमची 100. की हे जे सगळं आहे ते मोठ्या लोकांसाठी आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तेलावर सोयाबीनवर जे आहे ते तेल असेल DOC असेल ह्याच्यावर 5% GST बसवली. आता कुठल्याच मालावर 5% DOC नाही. हा कायदा जो आहे तो हा सगळ्या शेतमालासाठीचा कायदा होता. नाही, सगळ्या शेतमालासाठी नाही, सोयाबीनसाठी. कायदा हा आहे, हा हे जे 3 कायदे आहेत हे सगळ्या शेतमालांसाठीचे कायदे होते. हो. आणि महाराष्ट्राच्या मर्यादेत जर आपण विचार केला तर माझ्या मते या 3ही कायद्यातल्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये पूर्वी झालेल्याच आहेत, लागूच झालेल्या आहेत. आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आपल्याकडे सुरूच आहे. हो. बाजार समितीच्या बाहेर आपण शेतमाल विकूच शकतो. इनाम ट्रेडिंग आपल्याकडे सुरू झालेली आहे, बरोबर. तर मग याचा महाराष्ट्रामध्ये जो काही दृश्य स्वरूपातला परिणाम आहे, ज्याला आता तुम्ही भूमिका घेतली, तसा काही कॉर्पोरेट्सना फायदा झाला आहे का महाराष्ट्रात या गोष्टीची अंमलबजावणी झाल्यानंतर? माझं मत आहे की तुम्ही जे इसेन्शियल कॉमोडिटीच्या खाली समजा अन्न सुरक्षा योजना जे आणतो तुम्ही किंवा याच्यावर बंधनं आणतो, मग तुम्हाला करायचं तर सगळंच मोकळं करा. आता सोयाबीनचे भाव 11,000 रुपये वाढले. 11,000 रुपये भाव वाढले. काही पोल्ट्रीवाल्यांनी दिल्लीमध्ये जाऊन किंवा म्हणले की आम्हाला DOC आयात करा, नाहीतर आम्हाला परवडणार नाही किंवा आमचे कोंबडे उपाशी मरतील किंवा जे मटणाचे भाव वाढतील. तुम्ही मग DOC का आयात केली हा प्रश्न आहे सगळ्यात मोठे. तुम्हाला फ्री करायचंय तर सगळंच फ्री करा. ठीक आहे, मी तुमची भूमिका घेतली नाही असं होऊ नये. मी त्यांना जे प्रश्न विचारले तेच. आत्ता जे 3 कायदे आहेत त्याची खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप आधीपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. या केंद्र सरकारच्या या कायद्याची महाराष्ट्रामध्ये खूप आधीपासून अंमलबजावणी आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आपल्याकडे आहे का? आहे. बाजार समितीच्या बाहेर आपण शेतमाल विकू शकतो का? इनाम ट्रेडिंग आपल्याकडे होते की नाही होते. मग आता ह्या कायद्याचे तुम्हाला जे कॉर्पोरेटच्या अनुषंगाने मोठ्या मोठ्या मंडळींना तसे काही महाराष्ट्रात दिसतात का परिणाम झालेले? त्याचा परिणाम असा आहे की ज्यावेळेस शेतीमाल APMC मध्ये येतो तिथं शेतकऱ्यांच्या गरजा काही पूर्ण होतात. कसं की बाबा आता काही काही शेतकरी तर असे आहेत की घरी माल ठेवतो आणि आडत्याकून पैसे घेऊन जातो. आणि आपण ही जर मोठ्या मोठ्या कंपनीवाल्यांनी समजा जर शेतीमाल आपण जर APMCच्या जर बाहेर जर विकायला जर चालू जर केला तर ही मोठे मोठे व्यापारी काय करतील, शेतीमालाचं विक्री म्हणजे घेतील आणि उद्या हेच माल शेतीमालाचे बाहेर APMCच्या बाहेर माल विकल्यामुळे शेतीमालाचे भाव पडतील. आपल्याकडे बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकला जातो की जात नाही? पण त्याचे भाव कुठं म्हणजे आता काय त्याचा परिणाम असाच होणार आहे की APMCच्या बाहेर जर माल विकलं तर बरोबर आता म्हणल्यासारखं की अदानी अंबानी हे मोठे मोठे व्यापारी घुसतील, शेतीमालाचे भाव पाडतील, ते माल स्टॉक करतील आणि नंतर ज्यावेळेस स्टॉक केलेला माल त्यांनी बाहेर ज्यावेळेस विकतील त्यावेळेस त्या मालाचे भाव चढलेले राहतील, पण शेतकऱ्याचे इथं लूट होईल. आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम की कंपन्याला मोठ्या मोठ्या कंपन्या येऊन जर माल जर खरेदी केला तर त्यांना लिगल ॲडवायझर आहेत. शेतकऱ्याला लिगल ॲडवायझर आहे का? नाही. मग त्याने न्याय मागायचा कुठं? लिगल ॲडवायझरच्या माध्यमातून कंपन्या माल त्यांची वकिली चालू करतील, पण शेतकऱ्याकडून वकील. सध्या काय होतं आपल्याकडे तर हे कायदे मी म्हणतो त्याप्रमाणे हे बरोबर आहे का की आपल्याकडे हे कायदे पूर्वीपासून लागूच आहे, बरोबर आहे की नाही? मग आता महाराष्ट्रात चित्र काय आहे? आता महाराष्ट्रामधलं चित्र असं आहे की आता म्हणल्याप्रमाणे की सोयाबीन 1100 रुपयावर गेलं होतं, DOC मागवली, ते भाव आज 5,000च्या मध्ये आहेत. प्रचंड शेतकऱ्याचे हाल आहेत. मग शेतकऱ्याचं म्हणजे की बरं तुम्ही ही कायदे करत असते वेळेस तुम्ही शेतकरी संघटनेचे कुठली अभ्यासू जे लोक आहेत त्यांना विश्वासात घेतलं का? एक उदाहरण सांगतो की 2014ला याच केंद्र सरकारने भूमी अधिग्रहण कायदा आणला होता आणि तो कायदा करत असताना संसदेमध्ये खासदार राजू शेट्टी साहेब होते, म्हणून तो कायदा लवकर उघडा झाला. आज संसदेमध्ये शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारा किंवा शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जी काळे कायदे जे असे काही होणार आहेत तिथं कुणालाच काही कळणार नाही. आणि या सरकारने 5वी
हां संसदेमध्ये ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला सगळे राजकीय पक्ष तिथे उपस्थित नाही नाही राजकीय पक्ष आता विषय कसा झालाय की ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस शेतकरी हा शेतकरी राजा आणि बळीराजा होतो आणि हे ज्यावेळेस निवडून जातात तो शेतकरी कधी पोतराजा होतो ह्याचा पत्ता सुद्धा कुणाला लागत नाही. कारण का शेतकऱ्याच्या बाजूनं जी आता कोणी तुम्ही राजकीय पक्ष जे म्हणलो कोणी आमदार खासदार जे आहेत हे फक्त नावाला आहेत, संसदेमध्ये फक्त नावाला आहेत, फक्त सत्ता मिळवजेपर्यंत शेतकऱ्याची बाजू आहे. आता जे म्हणलं की शेतकरी ज्यावेळेस त्यांच्या राजकीय सभा होतात त्यावेळेस शेतकरी राजा म्हणतात, बळीराजा म्हणतात, पण हेच लोक यांना पोतराजा करतात. एक शेवटचा प्रश्न, आता शेती क्षेत्रातल्या बदलाला हा जो काही ब्रेक बसला त्यामुळे भविष्यात शेती क्षेत्राला अनुकूल असलेले बदल होतील का आणि ते काय असायला पाहिजे? ते बदल मुळात शेतीमालाचा उत्पादन खर्च काढते वेळेस की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही उत्पादन खर्च काढा. तुम्ही कुणीतरी अर्थशास्त्र तज्ज्ञ किंवा शेती तज्ज्ञ ह्यांच्याकडून तुम्ही उत्पादन खर्च काढू नका, आमचं स्पष्ट मत आहे. तुमच्यासारखे जाणकार लोक पत्रकार मंडळी जाणे शेतकऱ्याच्या बांधावर जावा आणि त्याला आम्हाला न विश्वासात घेता संघटनेच्या किंवा राजकीय शेती क्षेत्रातले बदल पुढं व्हायला ह्या सगळ्या घडामोडीमुळे चांगल्या वाईट सत्ताधाऱ्यांची भूमिका विरोधकांची यामुळे कुठेतरी ब्रेक लागेल अशी भीती वाटते का? नाही ब्रेक तर लागल, ब्रेक तर पहिलंच लागलेला आहे शेतकऱ्याला. तुमच्या माहिती मी काय म्हणलं की शेतीमालाचे उत्पादन खर्चावरचा आधारित भाव काढत असते वेळेस तुम्ही प्रत्यक्ष बांधावर जा, ठीक आहे. मग त्याच वेळेस शेतीमधला मालाचा बदल लोकांना आणि शेतकऱ्यांना दिसून येईल. ठीक आहे. असं आहे ना की या संघटनांचे म्हणजे सगळ्याच शेतकरी संघटनांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या भूमिका तर आपल्याला सातत्यानं टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती दिसतच आहेत, पण जे तळागाळातले कार्यकर्ते आहेत जे एक परसेप्शन बिल्ड आपण ज्याला म्हणतोय परसेप्शन तयार करण्यामध्ये ज्यांची भूमिका महत्त्वाची असते अशा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मंडळींशी आपण बोललो. आता जोशी साहेबांची तर काय भूमिका जी होती ती सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे, ती खुल्या भांडवलशाही व्यवस्थेला प्रोत्साहन देणारी होती. हां, आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाजार स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून काळा दिवस म्हणावा लागेल. कारण शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासाकरिता शेतकऱ्यांना बाजारपेठेचं व तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळावं ही. किती शेती आहे? मला 3 एकर शेती आहे. तुम्हाला किती शेती आहे? 32 एकर आहे. 5 एकर. बाजारपेठेचं व तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी काय नेमकं कसं मिळालं असतं दादा? कारण आज जे आपण लातूर बाजार समितीमध्ये उभा आहोत इथलं एक छोटंसं मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो. काल 6,200 रुपये या ठिकाणी सौद्यामध्ये बाजार भाव काढला गेला सोयाबीनचा, जे की 2 दुकानावरच लिलाव केला, उघड लिलाव त्याचा, आणि इतर जी काही 500 दुकानं आहेत त्या दुकानावर लिलाव न करता 5900 रुपये भाव ठरविला गेला. मला आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे की या बाजार समितीमध्ये जो 6200 रुपये भाव निघाला त्या क्वालिटीचा माल इतर दुकानावर आला नाही का? मग त्या मालाचा भाव कमी का? तर इथं उघड लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी विक्री केली जात नाही. जो सौद्यात भाव निघतो त्याच्यापेक्षा कमी भाव म्हणजे 200, 300, 500 पर्यंत फरक ठेवून पोटली व्यवहार केला जातो. आणि हे कायदे मंजूर झाले असते तर काय झालं असतं? कायदे मंजूर झाले असते तर आमच्या गावामध्ये येऊन व्यापारी खरेदी करू शकला असता, खरेदीदार खरेदी करू शकला असता. मॉडेल ॲक्टच्या माध्यमातून 2006-07 पासूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं जे कायदे आत्ता केंद्र सरकारने आणले होते. असं आहे ना की या तळागाळातल्या मंडळींशी आपण का बोलायला पाहिजे? मला नेहमी असं वाटतं की जे परसेप्शन, ज्याला पर्क्युलेशन हा एक इंग्रजीचा चांगला शब्द आहे, जे पाजरत जातं ते काय पाजरत जातं. परसेप्शन बिल्डिंग जेव्हा हो तो एक आणखी महत्त्वाचा इंग्रजी शब्द आहे की जे परसेप्शन तयार होतं ते परसेप्शन काय असतं आणि ते खरंच तसं असतं. तुम्ही, मला माहिती आहे तुमच्या पोस्ट मी वाचतोय आता, पण हे जे परसेप्शन आहे हे परसेप्शन हे खरंच योग्य त्या माहितीवर आधारित असतं का, की एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट केलं असतं ते आयदर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असतं किंवा विरोधकांच्या बाजूने असतं, ते कितपत खरं आहे हे समजून घेण्यासाठीच आपण अशा मंडळींचा संवाद साधतोय. हां, मॉडेल ॲक्टच्या माध्यमातून बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांना माल विकायला परवानगी आहे, पण फक्त लायसनधारक व्यापाऱ्यांनाच खरेदीचा अधिकार असल्यामुळं लायसनधारक व्यापारी हे आपल्या बांधापर्यंत किंवा गावापर्यंत येत नाहीत. कारण त्यांना बाहेर जरी खरेदी केले तरी मार्केट टॅक्स भरावा लागतो, सेस भरावा लागतो. त्याच्यामुळं ते इथंच व्यापार करतात आणि नाविलाज असतो आपल्याला शेतकऱ्याला इथं माल घेऊन यावा लागतंय. तुमच्यामध्ये हे त्यामुळं बाजूला जायला असतं. पर्यायी व्यवस्था उभी राहिली असती या कायद्याची जर अंमलबजावणी झाली असती तर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोक
की मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्सना याचा बेनिफिट झाला असता? नाही गेल्या 2006-07 पासून हा कायदा इथं आहेच. नवीन या कायद्यामध्ये काही जास्त बदल नाही असं मला वाटतंय. कारण जी आतापर्यंत जर कॉर्पोरेटवाल्यांना जर ह्या फायद्यामुळे फायदा होणार असता तर आतापर्यंत झालाच असता. मोनोपॉली त्यांची ग्रामीण भागामध्ये वाढलीच असते. नाही तशी सध्या तर काही मोनोपॉली नाही. कारण बाजार समितीशिवाय शेतकऱ्याला शेतीमाल विकायला तर पर्यायच नाही दुसरा. तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या यांनी. एक म्हणाले की आजचा काळा दिवस आहे, दुसरं ते म्हणतात की महाराष्ट्रात या कायद्याची पूर्वीपासून अंमलबजावणी सुरू आहे बरं का. त्यामुळे त्यांच्या मते आजपर्यंत तर काही असा कॉर्पोरेटला कुठला फायदा झाल्याचं दिसलेलं नाही आहे. आमचं मत असं आहे की ज्यावेळेस ही कायदे अंमलात आले असते आले तसं ते महाराष्ट्रात तर आहेतच असं ते म्हणतात. नाही, पण आज सुद्धा सर्वसाधारण माणूस सुद्धा सोयाबीन विकत घ्यायला लागलेला आहे. तुम्ही आता लातूरपासून जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला खरेदी केंद्र आहेत. मग हेच केंद्र सरकारचं म्हणणं नाही, पण एक काय होतं एकाधिकारशाही वाढत होती. आता फॉर्च्यून तेल आहे. फॉर्च्यून तेल कुणाचं आहे? अदानी ग्रुपचं आहे. आता लातूरमधल्या कंपन्या आहेत का? बऱ्याच लोकांनी कंपन्या टाकलेल्या आहेत लातूरमध्ये आहेत, पण ही किती आहेत? छोटे आहेत. आता मी काय म्हणलं की स्टॉक लिमिट जे आहे ते इथल्या कंपन्याला लावलं, पण मोठ्या कंपन्याला स्टॉक लिमिट आहे का? नाही. त्यांनी आयात करू शकतात, निर्यात करू शकतात. तुमच्या मते जर 2008 पासून जो अंमलबजावणी सुरू झाली हा त्याचं काय झालं नेमकं? 2008 पासून अंमलबजावणी सुरू झाली. आमचं मत असं आहे की मार्केट कमिटी पण राहिली पाहिजे आहे, राहावी, की लोकांनी पर्याय राहावा. आणि खुला आर्थिक समजा आता सोयाबीन कुणी पण विकत घ्यायला लागले, ठीक ती पण आहेत. ठीक आहे, बोला. मुळात शेतकरी संघटनेची तर म्हणजे मागणी ही व्यापार स्वातंत्र्याची पूर्वीपासूनच आहे. पण आता आपण या मुद्द्यावर बोलत आहे, आता समजा पाटील साहेबांनी वगैरे बोलले, तर त्याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस आमचे वडील बापदादे शेती करायचे त्यावेळेस उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणलं जायचं. ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेसपासून हे बाजार समिती आहे वगैरे हे सगळं आलं. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या लूट होत चालल्या आणि उत्तम शेती जी होती ती कनिष्ठ शेती झाली, मध्यम व्यापार मध्यमच राहिला आणि नोकरीही उत्तम झाली. म्हणजे हे कायदे जर चांगले असतील, म्हणजे पूर्वी जे आहेत ते कायदे जर चांगले असतील, जे काही कायद्याला समर्थन करणारे किंवा दिल्लीत आंदोलन करणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या हिशोबानं जर हे कायदे जर असतील, म्हणजे चांगले असतील, तर आतापर्यंत जी देशामध्ये 5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्याच झाल्या नसत्या असं मला वाटतंय. आणि दुसरा विषय असा आहे की आता ही कायदे जी आता चालू आहेत, हे काळे कायदे जे म्हणले आहेत, हे कायदे असे काही शेतकऱ्याला एवढं काही असं हे करणारे बी नाहीत. याच्यामध्ये आणखी सुधारणा झाली पाहिजे. पण हे कायदे शेतकऱ्याला कुठंतरी बैलाचं मुंगसं काढून हातात कासरा धरून बांधाला चारल्यासारखं होणार आहे असं माझं मत आहे. ठीक आहे, चला. असं आहे की शेतकरी संघटनांचे दोन प्रतिनिधी, दोन्ही शेतकरी संघटनांचे तर प्रत्यक्षात शेतकरीच आहेत. बोला. तर मी तुकाराम येलाले, लातूर जिल्ह्याचा आहे. व्यापारामध्ये लातूर जिल्हा सर्वामध्ये मराठवाड्यामध्ये तरी पहिल्या नंबरला आहे. पण एक द्राक्ष निर्यात लातूर जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणात होत होती. दुर्दैवानं काही कारणामुळं ते थांबलेली आहे. जे 3,000 एकर द्राक्ष बाग होती 400 एकरवर आली, 60 कंटेनरपर्यंत सीमित राहिली. ह्याचे कारणं वेगवेगळे आहेत. मिसमॅनेजमेंट, गव्हर्नमेंटचे नाराजी, हायकोर्टाने निर्णय देऊन सुद्धा गव्हर्नमेंटला भरपाई द्या म्हणून ते अधिकारी जे IAS ऑफिसर बसलेले आहेत त्यांनी शेतकऱ्याला काहीतरी खाडाखोडा घालून मिनिस्टरला हे करतायत. आणि जे प्रेझेंट 3 कायदे जे केंद्र सरकारने बनवलेले होते, मी तर ह्या 3 कायद्याला 100% समर्थन करणारा एक शेतकरी म्हणून, शेतकरी उत्पादक, द्राक्ष उत्पादक आणि एकंदर मी द्राक्ष निर्यातीमध्ये आणि द्राक्ष विक्रीमध्ये 16 देशांमध्ये 1 महिना राहून आलेलो आहे. सगळ्या जगाची परिस्थिती जर बघितली आणि भारतातल्या आम्हाला शेतकऱ्यांना जर खरंच जर स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आणि डेव्हलपमेंट जर आम्हाला पाहिजे असतील, तर हे जगात होत असलेले नवीन बदल हे स्वीकारायची मानसिकता आणि काम करण्याची तयारी हे शेतकऱ्यांनी पहिलं दाखवावीच लागेल. पण त्याच्यात असं आहे की मोठे जी कॉर्पोरेट हाऊसेस आहेत त्यांची मोनोपॉली होतीये असं चित्र तर काही क्षेत्रामध्ये निश्चितच आपल्याकडे ज्याला नाही. हे बघा मी काय सांगतो, आमच्याकडे द्राक्ष निर्यातीमध्ये 91 पासून सुरुवात झाली. 2002 पर्यंत आम्हाला कुठलाच ताळमेळ लागलेला नव्हता. कारण आपले इंटेलिजन्स सोर्सेस इंटरनॅशनल मार्केटमधले किंवा डोमेस्टिक मार्केटमधले जे
जे माहिती आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे असते त्याचे रूट आपल्याकडे नसतात आणि तेवढा पैसा आणि तेवढी मॅनपॉवर आपण लावू शकत नाही. या कायद्यामुळे काय झालं असेल? ह्या कायद्यामुळं एक्झिस्टिंग आपणाला हे सगळे बाहेरचे जे रूट्स आहेत ते मग शेतकऱ्यांपर्यंत आले असते जे की आता पटतं का तुम्हाला? जे की आता कॉर्पोरेटवाल्यांकडे आहेत. गव्हर्नमेंटच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याकडे आले असते आणि ज्याची जेवढी कॅपॅसिटी आहे त्या प्रमाणात ज्यांनी कॉर्पोरेट जरी नाही झाला असता तरी ज्यांनी 10,000चा धंदा करत होता तो 10 लाखाचा धंदा करू शकला असता. कायद्याचं संरक्षण नव्हतं, तुम्हाला जास्तीत जास्त जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊन तक्रारी हे बघा, हे आतापर्यंत बी मी माझं प्रकरण सांगतोय. जे द्राक्षाची निर्यातीच्या बाबतीमध्ये नुकसान झालं 2010ला मी हायकोर्टात केस टाकली. हायकोर्टात 2016ला माझ्यासारखा निर्णय आला की केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत हायकोर्टाने की यांचं नुकसान झालेलं आहे तुमच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे तुम्ही द्या. हे 2010 वर्षीची युरोपमध्ये माझे द्राक्ष कंटेनर खराब झाले. अंमलबजावणी नाही, प्रपोजल गव्हर्नमेंटचं फायनान्स मिनिस्ट्रीला गेलं. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे झाले? हे कायदे जे आहेत ना, किमान कायदे तरी राहिले असते. मोनोपली अधिकाऱ्याची आणि तिथं बसलेल्या लोकांची झाल नसते. काहीतरी हातामध्ये कायदा होता म्हणून मी हायकोर्टापर्यंत जाऊ शकलो. आता जर कायदाच नाही आहे, मागल्या 60 वर्षापासून जर जे एक्झिस्टिंग यंत्रणेवर जर काही काम झालं असतं तर शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता ना. हे मी म्हणत नाही 100% केलेले कायदे बरोबरच होते. त्याच्यातले जे काही चुकीचे काही पॉईंट्स होते ते सुधारणा करून जगभरामध्ये मार्केटिंग करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची उन्नती, प्रोडक्शन, प्रोसेसिंग आणि प्रोसेस झालेला माल वेगवेगळ्या सुपर मार्केटपर्यंत तुम्ही जोपर्यंत पैसे पोहोचवणार नाही तोपर्यंत तुम्हाला समृद्धी येणार नाही. हरभरे, गहू आणि सोयाबीन पिकून तुमची हे उन्नती साधणारच नाही. जर तुम्हाला जर शेतकऱ्याचं, मला शेतकरी म्हणून हे करायचे तर मला प्रोसेस करावं लागेल. पहिलं उत्पादन वाढवावं लागेल, क्वालिटी उत्पादन वाढवावं लागेल, मार्केटिंगचे सोर्स शोधावं लागतील, सुपर मार्केटची टाईप करावं लागेल गटाने, ग्रुपनी. एक शेवटचा प्रश्न की आत्ता ज्या पद्धतीनं आज जो काही निर्णय झाला त्यानंतर शेती क्षेत्रातल्या कुठल्याही बदलाला वाव शिल्लक राहतो? हे बघा, ज्यांनी करायचा प्रयत्न केला होता त्यांना काही ठराविक, काही विशिष्ट ग्रुपनी सातत्याने विरोध करून जे करू शकणार होते ते पुढले 10 वर्ष त्यांच्याशिवाय पर्याय नाही, त्यांना विरोध केला. त्याच्यामुळं ते काही नवीन करावं असं डेअरिंगमध्ये जाणार नाही. म्हणून सगळ्या काही शेतकऱ्यांमुळं सगळ्या भारतातल्या शेतकऱ्यांचं मी तर म्हणेन फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झालं. या नोटवरती आपण थांबूया. त्याचं कारण असं आहे की 1991 साली आर्थिक उदारीकरण आल्यानंतर मध्यमवर्गीयांची संख्या आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढली. 27 कोटी भारतीय लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वर गेली. अशी एक मांडणी सातत्यानं केली जाते की उदारीकरणानंतर आपल्याकडे ज्या भौतिक सुविधा वाढल्या त्यामध्ये मुख्यत्वे महानगर सेंट्रिक किंवा सुविधा देणाऱ्या सर्व्हिस सेक्टरच्या दृष्टीनं किंवा टुरिझमच्या दृष्टीनं, काही औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं निश्चित काही चांगल्या गोष्टी झाल्या. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेती क्षेत्राकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं ते दिलं गेलं नाही. पण मग आत्ता हा प्रयत्न जो काही केंद्र सरकारचा होता त्यातून ते इसिप्त साध्य झालं असतं का, ह्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न जरी असले तरी एका दिशेनं ती वाटचाल होती असं मानायला बरीचशी जागा आहे. पॉलिटिकल अजेंडा होताच, कारण यांना 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं. ते कितपत शक्य होतं, ते कशाच्या आधारावरती मानलेलं होतं, त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोगाची कॉन्सेप्ट खरंच गृहीत धरलेली होती का, वगैरे वगैरे. हे सगळे मुद्दे जरी असले तरी एक मोठी अपॉर्च्युनिटी आपण गमावली का याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये अजूनही प्रश्न आहेत. आपण म्हणूनच अनेक जणांशी जाऊन चर्चा करूया. पुढचे 2 दिवस तुम्ही चर्चा बघणार आहात. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.